ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांची एकत्रित ताकद म्हणजे गुरु दत्तात्रेय, भगवान दत्तात्रेय. वर भक्तांनो, आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला तरी कसा, एक रहस्यमय कथा आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. भगवान दत्तात्रेयांची कथा ऐकल्याने पूर्वजन्माची पापे नष्ट होतात, एवढी या कथेची ताकद आहे. त्यासाठी भक्तांनो, खरी कथा प्रथमच यूट्यूबवर आली आहे. ही कथा संपूर्ण ऐकल्यावर आणि मुखात स्वामी समर्थांचे आणि गुरुदेव दत्तांचे नामस्मरण केल्याने तुमच्यावर कधीच संकटे जवळ येणार नाहीत. त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. चला तर मग ऐकूया दत्त गुरूंची जन्मकथा. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भक्तांनो, ब्रह्मपुत्र नारद स्वर्गात फिरत होते. नारायण नारायण म्हणत फिरत होते आणि फिरता फिरता त्यांनी पाहिलं तिन्ही देवी, महालक्ष्मी माता, सरस्वती माता आणि माता पार्वती या तिन्ही देवी विचार करत होत्या. तेवढ्यात नारद तिथे गेले, तिघींना प्रणाम केला आणि त्यांना म्हणाले, आज तिन्ही देवी एकत्र कशा? तेव्हा तिन्ही देवी म्हणाल्या, हे नारद मुनी, आम्ही तिन्ही जी देवी आहोत, आम्ही पतिव्रता देवी आहोत. आमचं सतीत्व, आमची पतिव्रता आणि आमचं पावित्र्य अखंड या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये आमच्यासारखं पतिव्रता आम्हीच आहोत, दुसरं कुणी नाही. हे नारद मुनीला या तिन्ही देवी सांगू लागल्या. नारद मुनींनी स्मित हास्य केलं आणि या तिन्ही देवीला सांगितलं, देवी, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. तुम्ही पतिव्रता सत्वित आहात, पण तुमच्याकडे अखंड या विश्वामध्ये तुम्हीच तिन्ही देवी अशा आहात असे नाही. या पृथ्वी तळावरती अत्री ऋषी आहेत. अत्री ऋषी महामुनी, त्यांची पत्नी माता अनुसया अखंड विश्वामध्ये पतिव्रता आहे. पवित्रता आहे त्यांच्याकडे आणि सतीत्व पण आहे. हे बोलणे ऐकल्यानंतर तिन्ही देवीला त्या ठिकाणी राग आला आणि नारद मुनी त्या ठिकाणी कळ लावून निघून गेले. तिन्ही देवींनी विचार केला, अखंड विश्वामध्ये पतिव्रता असलेली ही अनुसया आहे तरी कोण? हिची आपल्याला परीक्षा घ्यायला पाहिजे. या तिन्ही देवीला अहंकार झाला आणि त्या आपापल्या पतीकडे गेल्या आणि आपापल्या पतीला सांगितलं की या माता अनुसयाचा परीक्षा तुम्हाला घ्यावायची आहे. कोण आहे ही अनुसया? मग तिन्ही देव एकत्र आले आणि महादेवाला ब्रह्मदेव म्हणाले, देवा, स्त्रीचा हट्ट हा पुरवावाच लागतो. तेव्हा महादेव म्हणाले, हो, आता तिघींची पण हीच इच्छा आहे, आपल्याला पुरवावीच लागेल. त्यांना माहीत होतं ऋषी अत्री तपस्वी ऋषी आहेत. देवी अनुसया महापतिव्रता स्त्री आहे. यांच्या आश्रमातून कोणीच माघारी परत जात नाही. म्हणून या तिन्ही देवांनी, ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी सुंदर असं काशीच्या ब्राह्मणांचं रूप घेतलं आणि आश्रमाच्या दिशेने तिन्ही देव निघाले. या पृथ्वी तलावरती आल्यानंतर या तिन्ही देवांनी विचार केला की आपल्या झोळीमध्ये घेवायचे तरी काय.
या तिन्ही देवांनी वाळलेली झाडाची पाने, दगडी काचाची तुकडे तिन्ही देवांनी झोळीमध्ये घेतली. परीक्षा घ्यावायची होती ना अनुसया मातेची. त्या ठिकाणी ते आश्रमाच्या समोर आले. त्या ठिकाणी अत्रि ऋषींचे शिष्य उभे होते. देव त्यांना म्हणाले, आम्ही काशीहून आलोत, तीर्थयात्रेला निघालो. आम्हाला ऋषी अत्रि, अनुसया माता यांची भेट घ्यावायची आहे. तेव्हा ते शिष्य त्यांना म्हणाले, गुरुदेव तपत करीत आहेत, परंतु माता अनुसया आश्रमात आहेत. चला, मी तुमची भेट घडवून देतो. तिन्ही देव माता अनुसयाकडे गेले. त्यावेळेस अनुसया माता तुळशी मातेची सेवा करत होत्या. ब्राह्मणाला पाहिल्यानंतर त्यांनी प्रणाम केला. सेवा झाली तुळशी मातेची. ब्राह्मणाला विचारलं की हे ब्राह्मण देवता, तुम्ही कुठून आलात? तिन्ही ब्राह्मणांनी सांगितलं की आम्ही काशीहून आलोत, तीर्थयात्रेला निघालो होतो. सती अनुसया आणि अत्रि ऋषींचा महिमा आम्ही ऐकला आणि त्यांची भेट घेवायसाठी आम्ही इथे आलो. त्यावेळी माता अनुसया म्हणाल्या, हे ब्रह्मदेवता, मी तुमची काय सेवा करू शकते? त्यावेळी हे ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, आम्हाला जेवण करावायचे आहे. त्यावेळी अनुसया मातेने प्रेमाने विचारलं, हे ब्राह्मण देवता, तुमच्यासाठी मी काय जेवण करू? तुम्हाला काय आवडतं? तेव्हा ब्राह्मणांनी सांगितलं, हे देवी, तुम्ही जेवण करा, पण आम्ही जी सामग्री आणली आहे त्यापासूनच तुम्हाला जेवण तयार करावे लागेल. त्यापासून तुम्ही जेवण नाही केलं तर आम्ही तुमच्या आश्रमातून उपाशी जाऊ आणि तुम्हाला श्राप देऊ. त्यावेळी माता अनुसयेने सांगितलं, हे ब्राह्मण देवता, तुम्ही जी सामग्री आणली त्यापासूनच मी तुम्हाला जेवण करेन. ती सामग्री पटकन काढा, विलंब करू नका. त्यावेळी या तिन्ही ब्राह्मणांनी झोळीतून दगडी काढली, झाडाची वाळलेली पाने काढली, काचाची तुकडी काढली आणि हे सर्व मातेच्या समोर ठेवलं. परंतु अनुसया पतिव्रता, भगवंताची भक्ती करणारी एकनिष्ठ स्त्री होती. तिनं हे सर्व पाहिलं, सगळं घेतलं आणि स्वयंपाकघरात गेली. ते सगळं खाली ठेवून भगवंताचं नामस्मरण करू लागली. देव, तूच आता आमची इज्जत वाचव. या ब्राह्मणाला जर आम्ही जेवण नाही घातलं तर आमचा संकल्प मोडेल, ते आम्हाला श्राप देतील. देवा, तुम्ही काहीतरी करा. डोळे झाकून आणि भगवंताचे नामस्मरण करू लागली आणि क्षणार्धात चमत्कार झाला. तेथे दगडी होते, झाडांची वाळलेली पाने होती, काच होत्या. याचं सुंदर असं जेवण तयार झालं. अनुसया मातेला खूप आनंद झाला. तिने देवांचे धन्यवाद केले आणि त्या तिन्ही ब्राह्मणाला जेवण करवण्यासाठी बोलवलं. या तिन्ही ब्राह्मणांनी ते जेवण पाहून ते खूप चकित झाले आणि ते देवीला म्हणाले, हे देवी माते, तू आम्हाला जेवण तर केलंस, परंतु आम्हाला जेवण वाढताना
निर्वस्त्र म्हणजेच तुझ्या अंगावरती कपडा नसताना आम्हाला जेवाय वाढ. माता आता मातेला प्रश्न पडला, आता करावायचं काय? त्यावेळी देवी अनुसया आपल्या पती अत्रि ऋषी तप करत आहेत त्या ठिकाणी गेली. आपल्या पतीला नमस्कार केला आणि तिने सर्व घडलेली कहाणी सांगितली. त्यावेळेस अत्रि ऋषींनी आपल्या तपस्वी चमत्कारी नजरेने सर्व काही पाहिले आणि ते देवीला म्हणाले, आपले माता पिता आहेत, ते आपले आई वडील आहेत. तू घाबरू नकोस, मी तुला जे सांगतो ते कर. माझ्या कमंडलूमधून जे तुला पाणी देतोय ते त्यांच्या अंगावर टाक. मातेने ते कमंडलूमधील पाणी घेतले आणि ती घरी गेली. तिने ते पाणी तिन्ही देवांच्या अंगावर शिंपडले आणि काय चमत्कार झाला हे तिन्ही ब्राह्मण सुंदर असे छोटे छोटे बाळ त्या ठिकाणी तयार झाली आणि बाळ रडू लागली. अतिशय सुंदर आणि एकसारखी तिन्ही बाळ एकसारखी दिसत होती आणि देवी मातेने एका एका बाळाला घेतलं आणि स्तनपान करू लागली आणि तिचे मातृत्व जागं झालं. सुंदर असा झोका बांधला, बाळाला त्या झोक्यामध्ये टाकलं आणि अंगाई गाऊ लागली. विचार करा, एका पतिव्रतेची ताकद. भक्तांनो, पतिव्रतेची ताकद एवढी मोठी की ज्या वेळेस अनुसया माता नदीवर आंघोळ करायला जात होती त्यावेळेस ती कपडा बदलते वेळेस सूर्याला सुद्धा लाज वाटत असे. क्षणभरात सूर्य सुद्धा थांबत होता. एवढी मोठी ताकद त्या पतिव्रतेची होती. तर भक्तांनो, या ठिकाणी तिन्ही बाळ खेळत होती आणि इकडे स्वर्गामध्ये तिन्ही देवी आपापल्या पतीची वाट पाहत होत्या. आपली पती पृथ्वीवर तळावरती गेलेत देवी अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी, परंतु माघारी आले नाहीत. शोधू लागल्या. त्यावेळेस ब्रह्मपुत्र नारद मुनी आले. त्या ठिकाणी नारायण नारायण म्हणत आले. या तिन्ही देवींनी विचारलं की आमचे पती कुठं आहेत? त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, तुमचे पती तर देवी अनुसया मातेची परीक्षा घ्यावयाला गेले आहेत. चला तिकडे आपण जाऊ. आणि तिन्ही देवी माता अनुसयाच्या आश्रमात आल्या आणि विचारलं देवी अनुसयाला की आमचे पती कुठं आहेत? तेव्हा माता अनुसया म्हणाली, माझ्याकडे तुमचे पती आले नाहीत, तर माझ्याकडे 3 ब्राह्मण काशीहून आलेले आहेत आणि आता या ठिकाणी ते सुंदर असे बाळ आहेत. परंतु हे जर तुमचे पती असतील तर तुम्ही आपापले पती निवडून घ्या. परंतु जर आपल्या पती वितरित दुसऱ्याच्या पतीला हात लावलात तर तुमचे पतित्व नष्ट होईल, असं देवीला या ठिकाणी सांगितलं. आणि त्या ठिकाणी तिन्ही देवी घाबरल्या. आपण जर दुसऱ्याच्या पतीला हात लावला तर एका पुरुषाचा स्पर्श झाला म्हणून आपली पतिव्रता नष्ट होईल. आणि तिन्ही देवी घाबरल्या. विचार करा, अखंड विश्वाच्या निर्माता करणाऱ्या देवी त्या ठिकाणी तरी त्या पतिव्रतेपाशी नतमस्तक झाल्या आणि तिन्ही देवींनी त्या अनुसया मातेची माफी मागितली. देवी अनुसया, माफ कर आम्हाला, आम्ही पतिव्रता असल्याची घमंड आमच्यामध्ये होती.
परंतु देवी तुझी भक्ती, तुझी पतिव्रता खूप थोर आहे. अखंड या तिन्ही लोकांमध्ये तुझ्या इतकी पतिव्रता कोणी नाही. माफ कर आम्हाला अन आमच्या पतीला परत माघारी दे. माता अनुसयाला त्या तिघींची दया आली आणि परत कमंडलूमधील पाणी त्या बाळांच्या अंगावर शिंपडलं आणि तिन्ही देव प्रगट त्या ठिकाणी झाले. त्यावेळेस अत्री ऋषी तेथे आले. त्यांनी तिन्ही देवाला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा तिन्ही देव प्रसन्न अनुसया माता अत्री ऋषींना म्हणाले, आम्ही प्रसन्न आहोत तुमच्यावर. तुम्ही जे वरदान मागू ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यावेळी अनुसयाने वर मागितला की हे देवा, तुम्ही तिन्ही देव माझ्या पोटी त्रिमूर्ती होऊन जन्माला या. तेव्हा तिन्ही देवांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि त्याचप्रमाणे भगवान दत्तात्रेयांचा अवतार अनुसयाच्या पोटाला आला. आणि म्हणून भक्तांनो, या मार्गशीर्ष महिन्यातलं जी पौर्णिमा आहे ती दत्त जयंती म्हणून साजरी करतो. दत्त गुरूंची जन्मांची कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. दत्तगुरु तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.